आजची रेसिपी काय? हे कॉन्टिनेंटल डिश आहे, चिकन स्टेक इन पेपरकॉर्न सॉस. बरं, हे मेन कोर्सची आहे. मेन कोर्सची आहे. ओके, साहित्य सांगता मला काय काय? साहित्यामध्ये हे आहे चिकन बोन. हे जे चिकन आम्ही बोनलेस केलं आहे त्यांचं जे उरलं आहे त्याला आम्ही ओव्हनमध्ये अर्धा तास टाकून त्याला चांगलं ब्राऊन करतात. ओके. तर ते आपण सॉसमध्ये यूज करूया. ओके. हे चिकन मिन्स आहे, हे आपण चिकन ब्रेस्टमध्ये आतमध्ये आपण स्टफ करूया. त्यामध्ये काय सामग्री टाकून त्याला आतमध्ये स्टफ करूया. हे चिकन ब्रेस्ट आहे. या चिकन ब्रेस्टला असं कापलं आहे की ह्याचा एक छोटा बोन ठेवला आहे इकडे आणि त्याला कापण्याची एक पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवणार. त्याला बटरफ्लाय म्हणतात. ओके. मग हे सॉससाठी हे मिरपो आहे, हे त्यामध्ये कॅरेट आहे, अनियन आहे. ओके. हे आपल्याला मिन्समध्ये टाकायला कॅरेट्स आणि सॅलरी आहे. थाईम लिव्ज आहेत, हे चिकनसाठी स्पेसिफिक यूज करतात. तुम्हाला हे कोणत्याही चांगल्या सुपर मार्केटमध्ये भेटेल. फ्रेश असेल तर चांगलं आहे, नाहीतर ड्राय पण चालेल. ओके. हे पार्सली लिव्ज आहे, हे लास्ट गार्निशसाठी आहे. कांदा आहे, मिरी, मैदा आहे, हे आपल्याला सॉस थिक करायला लागेल. बरं. टमॅटो प्युरी आहे, लसण आहे. हे वुस्टरशायर सॉस आहे, हे प्रोप्रायटरी सॉस आहे, बॉटलमध्ये भेटतं. हे पण चिकनच्या नाहीतर मटनच्या काय कॉन्टिनेंटल डिशमध्ये यूज होतं. आणि हे मीठ आहे. ओके ओके. साहित्य तर लक्षात घेतलेलं आहे, फक्त हे मला थोडंसं डिटेलमध्ये सांगा, ह्याचं काय संस्कार काय केले तुम्ही? हे आपल्याला सॉस जे असतं कॉन्टिनेंटलमध्ये त्याच्यामध्ये चांगलं फ्लेवर यायला पाहिजे म्हणून आम्ही काय करतो, जे काय कार्कस शिल्लक राहिलं त्याला फेकून नाही देत, त्याला ओव्हनमध्ये टाकून चांगलं ब्राऊन करतात. ब्राऊन केलं की काय होतं की बाहेरचं काय पकून जातं आणि त्याच्या आतमध्ये जे ज्यूस आहे, चिकनचा जो स्वाद आहे त्या आतमध्ये राहतं आणि ते आपण जेव्हा स्टॉक बनवणार त्यामध्ये. ओके, म्हणजे थोडक्यात पुरेपूर उपयोग करून घेतला. पुरेपूर. ओके. हे मॅरिनेशन म्हणजे काय केलं एक्झॅक्टली तुम्ही? ह्या चिकनमध्ये फ्लेवर आणण्यासाठी आपण काही सामग्री टाकूया. त्यामध्ये यामध्ये टाकलं आहे मीठ, मिरी, वुस्टरशायर सॉस आणि थोडंसं ऑइल. हे काय करणार, त्याला चांगलं हे मॉइस्ट करून टाकणार. मग आपण ते ग्रिल करूया. ओके. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो कसं चिकन कापायचं. ओके. ह्याला मी मॅरिनेट करून ठेवलं आहे. आता बघा, हे छोटासा बोन ठेवला आहे कारण तुम्हाला खायला पण होईल आणि दिसायला पण चांगलं दिसेल. बरोबर. आता ह्याला काय करायचं, चाकू घेऊन सेंटर आपण कापायचं. बरं. याला अंग्रेजीमध्ये म्हणतात बटरफ्लाय कट. बटरफ्लाय कट. ओके. कारण की चिकन असं ओपन होऊन जाईल. व्हेरी गुड. आणि आता पहिल्यांदा आपण काय करणार? आता आपण पहिल्यांदा सॉस रेडी करूया. आता आपण सॉस करूया. काय करायचं त्यासाठी? सॉसला पूर्वी आपण हे मिरपूड टाकूया. आता काय करायचं आपण? ह्यामध्ये आपण टाकूया हे ब्राऊन केलेलं बोन्स. ओके. ओके. आता काय? ह्यामध्ये नेक्स्ट आपण टाकूया टमाटो प्युरी. आता हे आपलं झालेलं आहे. हां, हे चांगलं ब्राऊन झालेलं आहे. आता काय ह्यामध्ये घालूया हे थाईम लीव्ज. हे फ्रेश थाईम लीव्ज आहे, आपल्याला नाही भेटेल तर ड्राय पण यूज करू शकतो. हे स्पेसिफिकली चिकनसाठीच यूज होतं. बरं. चांगलं फ्लेवर देतं चिकनचं, नाही चांगलं कॉम्प्लिमेंट करतं. शेवटी आपण टाकूया मैदा. हे मैदा काय करणार की सॉसला थिक करणार. आता सॉस पाणीसारखा व्हायला नाही पाहिजे म्हणून त्याला थिकनिंग एजंट हे मैदासारखा. ओके. एकदा ब्राऊन झाली की आपण पाणी घालूया. एका बाजूने आपला आता हा सॉस होतो. आता मला फक्त सांगा त्यात तुम्हाला काय काय लागणार? हे चिकन आपण स्टफ करूया. यामध्ये मला लागेल हे चिकन मिन्स. ओके. हे काय एक्झॅक्ट काय केलं तुम्ही? चिकन किमा आहे, चिकनचा जो किमा करून ठेव. ओके. त्यामध्ये टाकूया कॅरेट्स आणि सॅलरी. कॅरेट्स आणि सॅलरी हे फाईन चॉप केलं आहे. त्यामध्ये फ्लेवरसाठी टाकूया आणि कलरसाठी. त्यामध्ये मीठ, मिरी पावडर. ते जास्त तिखट लागत पाहिजे असेल तर तुम्ही हे वाढवू शकता. हां, हे वाढवू शकता. कांदे हरकत नाही.
आणि हे वुस्टरशायर सॉस. त्याचा काही वेगळा स्वतंत्र फ्लेवर आहे. हे आपण मॅरिनेशनमध्ये पण टाकलेलं आहे आणि ह्यामध्ये पण टाकू, सॉसमध्ये पण टाकू शकतो. तर चांगल्यापणाने मिक्स करून ह्यामध्ये हे चॉप पासले आपल्या कोथिंबीरीसारखेच आहे, पण हे कॉन्टिनेंटल हे आहे. परत एकदा कलरसाठी बस बस. हे आपलं स्टफिंग करायचं मिक्सर रेडी आहे. ओके. हे आपण घेऊया आणि चिकनमध्ये स्टफ करूया. आणि मग याला असं बंद करून अच्छा टूथपिक घेऊन ह्याला शिवायचं आहे, कारण की ते मसाला बाहेर येऊ कामाने. हे आपलं स्टफिंग रेडी आहे. ओके. स्टफ चिकन रेडी आहे. आता काय करायचं? हे आपण पहिला तवामध्ये ग्रिल करून घेऊया. चांगलं ब्राऊन कलर येलं की ओव्हनमध्ये टाकून कुक करूया. ओके. मोठा करू का? मोठं. रेसिपी जरा वेळखाऊ आहे, पण घालताना तुमचे 10 बोटं कमी पडतील बरं का. ओके. आता एक बाजूने हे झालंय, आपण पलटूया. ओके ओके. हो 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 हो, वंडरफुल. हे चिकन आपल्या दुसऱ्या साईडने पण झालंय. ओके. पलटूया. हां हां, बंद करू काय? हां. हे आपण एका डिशमध्ये काढून त्याला, तुमच्याकडे अवन असेल तर 140 डिग्री सेंटीग्रेडमध्ये 15 मिनिट टाकूया. ओके. आम्ही ते 140 डिग्रीमध्ये टाकतो 15 मिनटं, आणि हे सुद्धा स्टेन करून घेतो. स्टेन म्हणजे गाळून घेतो, म्हणजे काय पुढचं काम सोयीचं होईल. बरोबर. चला, चिकन ग्रिल करून तयार आहे आणि आपला ब्राऊन सॉस सुद्धा रेडी आहे. ओके. सॉस सुद्धा रेडी. आता आपण काय करायचं मला सांगा. आपण आता हे ब्राऊन सॉसवरून पेपरकॉर्न सॉस बनवूया. बरं. हे बेसिक सॉस आहे. तुम्ही याबरोबर मस्टर्ड सॉस बनवू शकता, बार्बिक्यू सॉस बनवू शकता. जे काही फ्लेवरिंग टाकणार ते सॉस होणार. थाईम ज्यू बनवू शकता. जे काही फ्लेवरिंग टाकणार ते सॉस बनवणार. हा बेसिक आहे. हे बेसिक सॉस. ओके ओके. तर ब्राऊन सॉस, हे पेपरकॉर्न सॉस बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कांदे, हे फ्राईंग पॅनमध्ये आम्ही तेल घेतलंय. हां, थोडा ब्राऊन करून घ्यायचं. थोडा ब्राऊन कर. ह्यामध्ये टाकूया लसूण, आणि पेपरकॉर्न. हे पेपरकॉर्नला जरासा रोस्ट करायचं आहे, जाळायचं आहे, तर त्याचं चांगलं हे रोस्ट फ्लेवर येणार. वास येतो. वास येतो. पेपरकॉर्न सॉस असल्यामुळे आपण जास्त घातलं. ते चांगलं ब्राऊन झालं की हा सॉस आपल्याला त्यामध्ये टाकायचा. ओके. एक उकाळ आलं की चिकन आतमध्ये टाकूया. हे चिकनला चांगल्यापणाने कोट करून द्या सॉस. तर चिकनला काय फ्लेवर, सॉसच्या चिकनचा फ्लेवर सॉसमध्ये बरं आणखीन जाणार. तेच पूर्ण फ्लेवर त्या सॉसमध्ये आहे. तर आणि चिकन पण चांगलं मॉइस्ट झालं आहे. याला काढूया आणि याला कापूया. तर याच्या मजाची बात इकडे आहे की जेव्हा आपण कापतो त्यामध्ये जे आपण स्टफ केलं आहे ना, ते तुम्हाला दिसेल. ओके. असे तिरकं कापायचं का ते? तिरकं कापलं की तुम्हाला हे इकडून बघाल तर तुम्हाला आतमध्येचं फिलिंग दिसेल. हे आपलं चिकन आणि सॉस रेडी झाले. आपण हे डिशमध्ये काढून ठेवा. क्या बात है. थोडंसं सॉस चिकनवर.
हे दिसतं इतकं छान आहे, पण मला आपलं उगाच संशय आहे, तुम्ही डब्यात देता? हो, हे डब्यात देतात आम्ही. हे 2 पीस, एक लो कॅलरीमध्ये 2 पीस भेटेल तुम्हाला. मीडियम कॅलरी असेल तर 3 पीस, हाय कॅलरी असेल तर पूर्ण एक चिकन. अच्छा. तसेच हाय प्रोटीनमध्ये हे खूप फेमस आहे. किती छान दिसतंय बघा. पण बघण्यात वेळ घालू नका, तुम्ही साहित्य आणि कृती लिहायला घ्या. चिकन स्टेक इन पॅप्रिकॉन सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन बोन्स, 200 ग्रॅम चिकन खिमा, 500 ग्रॅम चिकन ब्रेस्ट, अनियन रिंग्स, 20 ग्रॅम गाजराचे स्लाइसेस, 60 ग्रॅम बारीक चिरलेलं गाजर आणि सेलरी, फ्रेश थाईम लिव्स, 10 ग्रॅम पार्सली, बारीक चिरलेला कांदा, मिरी, 100 ग्रॅम मैदा, 10 ml टोमॅटो प्युरे, लसूण, 20 ml वुस्टरशायर सॉस, 10 ग्रॅम मोहरीची पावडर आणि 10 ग्रॅम मीठ. कृती: प्रथम चिकन बोन्स ओव्हन मध्ये रोस्ट करून घ्यावीत. चिकन ब्रेस्टला मीठ, मिरी, वुस्टरशायर सॉस, तेल आणि मोहरीची पावडर लावून 1.5 तास ती मॅरिनेट करून घ्यावी. मॅरिनेटेड चिकन ब्रेस्ट मधोमध कापून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि गाजराचे तुकडे, रोस्ट केलेले चिकन बोन्स, टोमॅटो प्युरी, थाईम लिव्स, मैदा आणि पाणी घालून उकळवून स्टॉक गाळून घ्यावा. चिकन खिम्यामध्ये गाजर, सेलरी, मीठ, मिरपूड, बारीक चिरलेला कांदा, वुस्टरशायर सॉस आणि पार्सली घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण मॅरिनेटेड चिकन ब्रेस्ट मध्ये स्टफ करावं आणि टूथपिक लावून ती बंद करून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून चिकन स्टेक ग्रिल करून घ्यावी आणि 140 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटांसाठी ओव्हन मध्ये शिजू द्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि पेपरकॉर्न रोस्ट करून त्यामध्ये ब्राऊन सॉस घालावा व हे मिश्रण शिजवून पॅप्रिकॉर्न सॉस तयार करावा. ग्रिल केलेली चिकन स्टेक या सॉस मध्ये घोळवून घ्यावी. चिकन ब्रेस्टच्या स्लाइसेस कापून पेपरकॉर्न सॉस बरोबर डिश सर्व्ह करावी.